पाककलामध्ये आज आपण बनवतोय टोमॅटो सूप. दिसायला जितकं भारी दिसतंय तितकं चवीला देखील अगदी अप्रतिम असं हे सूप आपलं तयार होतं. त्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. मध्ये कट करून घ्यायचा आणि पाव तुकडा बीट आणि गाजरचा इथे घेतलेला आहे. दुसरीकडे मी पाणी ऑलरेडी उकळत ठेवलेलं. त्यामध्ये आता हे सगळे जिन्नस घालूयात. त्याचबरोबर पाव तुकडा इथे मी दालचिनीचा घेतलेला आहे आणि 4 लवंगा घेतल्यात. अवघ्या 5 मिनिटात झाकण ठेवून आपले सगळे जिन्नस शिजले जातात. इथे मी अर्ध्यातला अर्धा कांदा देखील घेतलेला, तर तो देखील यासोबतच आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. आता सगळे जिन्नस मी काढून घेते एका ताटामध्ये आणि काही टोमॅटोची सालं निघालेली आहेत, तर ती सालं आणि जो आपण गरम मसाला टाकलेला ते देखील इथे काढून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला फेकायचं नाहीये, तर हेच पाणी आपण आपल्या सूपमध्ये देखील वापरणार आहोत. आता इथे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर काही टोमॅटोची सालं राहिलेली आहेत, ती देखील काढून घेते इथे आणि टोमॅटो आपल्याला ना थोडे ओपन करून ठेवायचे की जेणेकरून त्यातली वाफ पटकन निघून जाईल आणि ते गार होतील. तर इथे आता व्यवस्थित गार झालेले आहेत सगळे पदार्थ. मिक्सर जारमध्ये सगळं काढून घ्यायचं आणि याची फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्येच आणि मिक्सरला फिरवून घेतलंय. गाळणी घ्यायची आणि गाळणीने ज्या कढईत आपण सूप बनवणार आहोत त्याच भांड्यामध्ये हे गाळून घ्यायचं. तर इथे व्यवस्थित असं सगळं मिश्रण मी गाळून घेतलेलं आहे. आता ही कढई जाईल गॅसवरती. गॅसवर आता ठेवल्यावरती गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचे. आता यामध्ये मसाले जातील. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मिक्स हर्ब्स आणि 1 चमचा इथे बटर घेतलेला आहे. तर हे मिक्स हर्ब्स ना पिझ्झासोबत वगैरे छोटे-छोटे पॅकेट्स येतात ना, ते मिक्स हर्ब्स मी इथे ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि मगाशी जे पाणी आपण ठेवलेलं ते थोडं-थोडं घालून आपण कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करणार आहोत. फार पातळ करायचं नाही किंवा अगदी दाटसर पण ठेवायचं नाही. अगदी हॉटेलमध्ये जशी मीडियम कन्सिस्टन्सी मिळते ना, तितकंच पाणी घालायचं आहे. 1 चमचा साखर घातलेली आहे. खूप भारी चव येते याने. आवर्जून घाला. इथे आपण कॉर्नफ्लॉवरचा वगैरे वापर करणार नाही आहोत. 2 चिमूट फक्त मी काळी मिरी पूड घातलेली आहे आणि मस्त अशी उकळी काढायची. आपलं टोमॅटो सूप इथे रेडी झालेलं आहे. खूपच भारी अप्रतिम असं चवीला लागतं. आता क्रॉटन्स तयार करण्यासाठी इथे 2 स्लाइस मी व्हाईट ब्रेडचे घेतलेले आहेत. त्याच्या कडा कट करून घ्यायच्या आणि छोटे-छोटे स्क्वेअर्स इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर आपण हे डीप फ्राय वगैरे करणार नाही आहोत. अगदी पॅनमध्येच मस्त असे हे क्रॉटन्स अगदी 3 ते 4 मिनिटात आपले तयार होतात. पॅनला इथे 1 चमचा मी बटर लावून घेतलेला आहे. सगळीकडे स्प्रेड करायचं आणि आता जे ब्रेडचे आपले छोटे-छोटे पीसेस करून घेतलेले ते इथे लावून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिटात आपले कुरकुरीत असे हे क्रॉटन्स तयार होतात. आता आपलं सूपही तयार आहे, क्रॉटन्सही तयार आहेत. एक बोल घ्यायचा, त्यामध्ये सर्व्ह करायचं. वरनं डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर आणि अर्थात आपले क्रॉटन्स घालून मस्त असं सूप तयार आहे. याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे.